शेप आहे. कोणी पण एखाद्यानं प्रेमात पडावं अशा प्रकारची आपली शेपू आल्या. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ठरल्याप्रमाणे आपलं रोजचं डेली रुटीन मेथी काढणे, कोथिंबीर काढणे, शेपूची भाजी काढणे आणि प्लस आपली भेंडी तोडणे या गोष्टीने आपली दिवसाची सुरुवात होते. तर आपला पाहू शकता तुम्ही आता आपला शेपूचा प्लॉट चालू झाला आहे. शेपू आहे ही अशा प्रकारे शेपू आहे. कोणी पण एखाद्यानं प्रेमात पडावं अशा प्रकारची आपली शेपू आल्या. भेंडी राहिली तोडायची व्हायची, भेंडी तोडून घ्यायची. 9:30 10च्या आसपास आपलं सगळं आवरते. मग आपलं आवरून आता परत नेक्स्ट आपला स्टॉप आपलं दुकान. सगळं आवरले. आता मेथी काय नाही आपली संपली आता, म्हणजे चालू माल नाही, लहान आहे अजून. एक 8 दिवसात मेथी चालू होईल. आता आपली शेपू चालू झाली, कोथिंबीर चालू झाल्या. कोथिंबीर आपण साधारणतः एक 15 पेंड्या काढल्या आणि शेपू एक 15 पेंड्या काढल्या. आता ते काढून आणले. आता ते व्यवस्थित प्रकारे धुवून घ्यायचं आणि धुवून घेऊन एकाकडे लावा. शक्यतो मेथी सोडली तर आपण दुसरं कोणता भाजीपाला धुत नाही, कोथिंबीर वगैरे हे बाकीचं. पण काय आलं पावसामुळे राड व्हावं लागले, त्यामुळे धावावं लागते. आपण फक्त फ्रेशच माल काढतो आहे आणि बाजारात घेऊन जातो आहे. मेथीच फक्त धुतो आहे आपण, बाकी आपण कुठल्या भाजीपाला धुत नाही. पण आता जरा पावसामुळे पाऊस चालू असल्यामुळं राड होते, त्यामुळे धावावं लागते. आज शनिवार असल्यामुळं माधवनगरचा बाजार आहे सकाळी आणि संध्याकाळी आपला कर्नाळचा बाजार असतो. आणि दोन्ही गावं आपल्या घरापासून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरच्या आसपास आहेत. आता सकाळी एक 20-25 पेंड्या दोन्ही मिळून आणि संध्याकाळी एक 20-25 पेंड्या दोन्ही मिळून आणि आपली भेंडी 10-15 किलोच्या आसपास दोन्ही मिळून आपला माल आहे. आता बाजारात गेल्यानंतर ना काय रेट भेटेल नाही भेटेल ते बाजारच्या हिशोब. आणि सकाळच्या बाजारला वडील जाणार आहेत, संध्याकाळच्या बाजारला बी वडीलच जातात. जास्त माल असला तर मी जातो आहे, नाहीतर बऱ्यापैकी आपले बाजार हे आपले वडीलच करतात. आपल्याला वैयक्तिक आपलं एक दुकान आहे मोबाईलचं, ते सांभाळावं लागते. जास्त माल असला तर आपण एका दिवस ॲडजस्ट करतो.